आजचा मेनू एकदम छान गरम गरम ज्वारीची भाकरी, इंद्रायणी तांदळाचा भात आणि मस्त सुक्क बोंबील जे असतं त्याचं कालवण बनवलंय. अरे वा, असलं जबरदस्त लागतं हे. म्हणजे अक्षरशः बोटच चाखत राहिल इतकं जबरदस्त. रेसिपीला न थांबता लगेचच सुरुवात करूया. बोंबील जे आहे ते व्यवस्थित साफ करून घ्यायचं. यामध्ये आळे असल्याची शक्यता असू शकते. सुकं बोंबील घेतलंय, याचे कट करून असे तुकडे करून घेतलेत. कट केलेले बोंबील हे जे आहे ते कोमट पाण्यामध्ये आपण काढून घेतोय आणि अर्ध लिंबू मी इथं पिळतीये. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि पंढरपुरी डाळ असं आपण छान हे सगळं तेलावरती भाजून घेतोय आणि मग थोड्या पाण्याचा वापर करून आपण इथं वाटण बनवून घेतले. वाटण तयार झाले आणि कोरडे मसाले पण आपले काढून झालेले आहेत. रेसिपीला सुरुवात करताना कढईमध्ये आपण थोड्या तेलाचा वापर करून जे बोंबील भिजवून ठेवले होते ते बोंबील आपण 2 बॅच मध्ये इथं तळून घेतोय. अगदी 1 ते 1.5 मिनिटच आपल्याला तेलामधनं चांगले तळून घ्यायचे. मसाल्यांमध्ये मी माझा स्वतः बनवलेला कांदा लसूण मसाला वापरते. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नंबर नोट करते, त्यावरती तुम्ही नक्की मेसेज करू शकता. भाजीला सुरुवात करतोय. तेल थोडंसं वाढवलंय आणि वाटण जे आहे ते आपण इथे 2 पळी घेऊन मस्त परतून घेतोय 2 ते 3 मिनिटासाठी. कोरड्या मसाल्यांमध्ये घरचा कांदा लसूण मसाला, थोडं लाल तिखट, हळद, धनेपूड आणि चिकन मसाला वापरते. मीठ घातले चवीनुसार. सगळे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेत. कोथिंबीर बारीक चिरलेली भरपूर वापरायची. त्यानंतर बोंबील आपण काढून घेतोय आणि मस्त परतून घेतोय. परतून झाल्यानंतर आपल्याला कोमट पाण्याचा इथं वापर करायचा आहे. 2 ग्लास पाणी इथं वापरलंय. अतिशय जबरदस्त असं मस्त आपलं सुक्या बोंबल्याचं कालवण जे आहे ते तयार झालंय. मस्त उकळी आणली की कालवण लगेचच तयार होतं. ते लगेचच शिजतं. मला खरं तर बोंबील हा प्रकार इतका आवडत नव्हता, पण जेव्हापासून हे कालवण बनवते तेव्हापासून बोंबीलचं हे जे कालवण आहे ते अतिशय आवडतं. वर्षभराचा कांदा लसूण मसाला मी नेहमी बनवून ठेवत असते, तर यावेळेस थोडा जास्त बनवलाय. जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधा.